हाय. ती किती नाही नेहमीप्रमाणे आज आम्ही परत एकदा फिरायला निघालेलो आहे. आज आमचे सारथी आहेत आपले उत्कृष्ट कुक पंकज साहेब आणि नमस्कार. मागे बसलेत आपले, तुम्ही ओळखतच असतात दोघांनाही, हे आपले प्रशांत सर जे उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून गणले जातात आणि आपले ठाकूर म्हणजे ठाकरे, आम्ही त्यांना ठाकूर म्हणतो, म्हणजे शोलेतले ठाकूर, एकदम गंभीर असतात कायम. तर एका गाडीवर हा, तर असे आम्ही सगळेजण निघालेलो आहे. आता ऑफिसमधून निघालेलो आहे, त्यामुळे ऑफिसच्याच ड्रेसवर आहोत. तर आज चाललोय, बघू आता पुढे जाईन हे तुम्हाला नंतर समजेलच, तुम्ही फॉलो करा आम्हाला. खरं तर अशा ट्रिप आमच्या 2-3 महिन्यातून असतातच. सगळ्यांच्या वेळा ॲडजस्ट करून व सगळ्यांना विचारून ठिकाण ठरवले जाते. आता पाऊसही सुरू झाला आहे, म्हणून ही ट्रिप आम्ही प्लॅन केलेली आहे. जवळपास 5 गाड्यामधून आम्ही आता निघालोय. रस्त्यामध्ये एका ठिकाणी सगळे मिळून चहा प्यायला थांबलो. ये हमारा नया बंदा है, नया नहीं पुराना है लेकिन अभी आया है. पहली बार आया. ही इज फ्रॉम केरला, नाउ वर्किंग विथ अस एंड ही इज आल्सो न्यू पर्सन. क्या खा रहा है वो? एंड ये बंदा तो अभी आया है, बहुत दिनों के बाद मिला है हमको. ये तुषार देखा है ना, ये देखो इसका क्या चल रहा है. आणि इथे ठाकरे आणि हा रवी. येस. तर आम्ही इथे का चहा प्यायला थांबलेलो आहे. चहा प्यायल्यानंतर परत सगळे मिळून आमचा प्रवास पुढे तोरणा किल्ल्याच्या बाजूला सुरू झाला. जवळपास 1 ते 1.5 तास प्रवास करून आम्ही आमच्या रिसॉर्टवर पोहोचलो. तर आम्ही आलोय आता यथार्थ वैभव या रिसॉर्टला, गुंजवणी धरणाच्या शेजारी. आम्हाला इथे 2 बंगले मिळालेले होते. हा अमित कोलतेचा आणि माझा बेड. आमच्यामध्ये रवी असणार. हा अमित कोलते मित्र माझा. इकडे एक बेडरूम आहे. बाहेर छान पाऊस पडतोय व त्यासोबतच इथे गरमागरम कॉफीची मजा घेतली जात आहे. थोड्या वेळातच गरमागरम भजी सुद्धा आली. भज्यांसोबत कॅरमचा डाव पण चालू झाला होता. आता पावसाचा जोर खूपच वाढलेला होता. इथे स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली होती. इथे सगळा स्वयंपाक हा चुलीवरच केला जातो. इथे व्हेज व नॉनव्हेजसाठी वेगवेगळे किचन आहेत. रिसॉर्टच्या जागेतील झाडांची फळे इथे ठेवलेली होती.
थोड्या वेळात चीज बॉल व मसाला पापड स्टार्टर म्हणून त्यांनी आणून दिले. त्यानंतर त्यांनी तळलेले मासेसुद्धा आणून दिले. उकडलेले शेंगदाणे, तळलेले मासे यांच्यासोबतच त्यांनी चिकन फ्राय सुद्धा स्टार्टर म्हणून आणून दिले. त्यानंतर आले समोसे. स्टार्टर झाल्यावर स्विमिंग ट्रँकवर गेलो तर अमित व तुकारामचा पोहण्याचा मूड झाला होता. मी करू शकतो चप्पल 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 मोबाईल घेतला आणि हा आपला अमित कोलते. आणि चक्क इथे एवढी थंडी वाजते आणि त्या थंडीमध्ये ह्याला पोहायचा मूड आलेला आहे आणि तो स्विमिंग टँकमध्ये पोहत आहे. हा, अमित कोलतेचा नादच करायचा नाही कोणी. अमित कोलते असा आहे की जो कोणत्याही पार्टीला येत नाही आणि आल्यानंतर मग असं काय करत असतो. त्यामुळं लोकांना असं वाटतं की अमित कोलते कोणत्याही पार्टीला पाहिजे. आणि हा तुकाराम धायगुडे, अरे आता तुकाराम धायगुडीचा मूड झालेला आहे पोहायचा. आणि हा तुकाराम धायगुडे जो डुबुक डुबुक करतोय ना, ठाकरे बोलले ना, हा अमित कोलते आंघोळ करतोय, बनियन घालतोय आणि तो मागतो तुकाराम धायगुडे. हा चालू करू. अभी ये महफिल में पांडु का दिल के बात मैं बोल रहा हूँ. दर्द, दुआ, ख्वाब, दवा, जहर, जाम, क्या क्या है. मैं आ रहा हूँ, बता इंतजाम क्या है. शॉर्ट एंड स्वीट हो गया. शॉर्ट एंड स्वीट एक नंबर. मी being a sort of introvert personality, definitely want to have some of the मतलब तुम्हारा जो behavior है, liveliness है, I want to take it. So some maybe 1 or 10% it will be very मतलब thank you. अच्छा बात करें. तो नेक्स्ट एक और लास्ट है. फैसला जो नहीं बाबा ठाकरे का फैसला कुछ भी हो मंजूर होना चाहिए. जंग हो या इश्क हो, भरपूर होना चाहिए. अरे वाह. पण लोक पैसा It was almost 14 years ago. Okay, so when Mr. Pandurang Chate joined Thermax, Okay. so he was just sitting behind me and we were just having a casual talk. So I was thinking, how is the person, and then I had a conversation and had interaction with Pandurang. Then everything is a very aspirational, always a positive attitude for everything. मैं किसी से नहीं डरता, ये कोणाला नहीं घाबरत. बंदूक नो, तोफ, रणगाड़ा नो प्रॉब्लम, मिसाइल नो प्रॉब्लम. किसको क्या प्रॉब्लम है? We are here. So that positive attitude I always like. Whenever I had any problem, if it is a personal also, very personal, very personal. Very personal means if I am not able to share with my very close friend, so I shared with him and I take his opinion. So it was like a path for me to way forward. So that inspires me always. Okay, whenever he said like I'm going for this way, like I'm becoming an entrepreneur now, so I always inspire him and always
support him and always take inspiration from him. That okay, very good. You should be an entrepreneur because entrepreneur has a vision to develop himself and business also, and take risk. That is most important. So that is what I always pray God for his success and for he will soon take the popularity like Gautami Patil. त्या कामात मग्न असतो, फोकस्ड असतो. मी आत्तापर्यंत रवीला फक्त मागच्या काही 15 दिवसाखाली त्याला त्याचं क्युबिकल सोडून दुसऱ्या क्युबिकलमध्ये म्हणजे आपल्या क्युबिकलमध्ये आला होता. आय थिंक केमतकड का ह्याच्याकडे. अदरवाईज तो कधीही आपलं क्युबिकल सोडून गेला नाही. हे माझं ऑब्झर्वेशन. वडाखालच्या झाडा ग्रुपमध्ये किंवा बाहेर सगळीकडे तो एवढा ॲक्टिव्ह आहे, पण कंपनीमध्ये कामच काम. भलेही कारण काही वेगळं असते. तुषारबद्दल काय, तुषारला ट्रेनिंग दिलं असं म्हणता येणार नाही, कारण तो ज्यावेळेस मी ट्रान्सफरन्स सोडलं तर त्यावेळेस तुषार, तेजश्री आणि ते दोघं जण अजून कोण आवडत नाही मला, ती जॉईन झाली होती. आणि त्यावेळेस जस्ट मी रिझाईन केलं होतं. त्यानंतर हे लोक आली. 1 महिन्याभरात मी बाहेर गेलो आणि इथं परत आल्यानंतर तुषारनी बराचसा विचारांची देवाणघेवाण, म्हणजे लाईक थोडं जापनीज कल्चरचं मला काही अनुभव आहेत, काय नाही आहे, त्यातनं आपण कसं ओव्हरकम करायला पाहिजे. आमच्या दोघांचा ॲक्च्युली विरुद्ध स्वभाव आहे. माझ्यामध्ये खूप ॲग्रेशन आहे, तुषार एकदम कूल आहे. पण याचा अर्थ तो कूल आहे पण त्याच्या माइंडमध्ये बऱ्याचशा बॅक गेले. काळभोर साहेब हे अतिशय नेहमी प्रसन्न असणारं असं व्यक्तिमत्व. काळभोरांचे किस्से ट्रान्सपरंटमध्येच नाही तर अक्षरशः थर्मॅक्समध्ये सुद्धा काळभोरांची चर्चा व्हायची. समीर अंकुलकर असेल, आम्ही असेल, बऱ्याच वेळा बऱ्याचशा चर्चा व्हायच्या काळभोरांच्या. अतिशय कूल पर्सनॅलिटी, हजरजबाबी. सर्वांचं आयुष्य कमीत कमी 5 वर्षांनी आयुष्य काळभोरांनी वाढवलेलं आहे वडाच्या गालाखाली. त्यामुळं तुमचे मनापासून आभार, मनापासून धन्यवाद. कधीही राग न येणारा माणूस, भले लहान असो किंवा मोठा असो, कोणत्याही लेवलचा माणूस असला तरी चेष्टा केली तरी माणसाला राग येत नाही. खूप चांगला गुण आहे. आणि धन्यवाद साहेब, तुम्ही तुमच्या आत्तापर्यंत जे काही आम्हाला पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, हसवले, भरभरून हसवले, बऱ्यापैकी खूप चांगले आम्हाला चांगले ऋणानुबंध संबंध आमच्यासोबत प्रस्थापित केले, त्याबद्दल धन्यवाद. जवळपास 1.5 तासांच्या वक्तृत्वबाजीनंतर आम्हाला जेवण करायला यावे लागले. मावशींचा चुलीवरील स्वयंपाक झालेला होता. ताट वाढणे चालू होते. जेवणात चिकन सुका, चिकन रस्सा व आळणी रस्सा असा बेत होता. त्यासोबतच ज्वारीची भाकरी व चपाती होती. रात्रीचे 11:15 झालेत आणि यांचं इथे काय चाललंय बघा. हे रवी, हे 2 तर काय जोडीच असते. आणि हा अमित, हा खूप दिवसांनी आमच्याबरोबर आलेला आहे. तसा मनाने खूप चांगला आहे, फक्त तो आम्हाला वेळ देत नाही. पण आज कसं काय वेळ दिला माहीत नाही. हे पांडुरंगसन यांची पार्टी आज सगळी, हे ऑर्गनायझर आहेत. तर आम्ही आलो आहे. हां, राणी त्यांच्याकडे. हा तुकाराम,
वैभव आणि हे हे बसलेत निवांत इथे. रात्री 2 वाजेपर्यंत सगळे टाइमपास करत बसलेले होते. सकाळी 6 वाजलेत आणि सगळेच झोपलेले आहेत. बाहेर पक्ष्यांची किलबिल चालू झालेली आहे. रात्री खूप पाऊस झालेला आहे आणि बाहेर प्रसन्न असे वातावरण आहे. अमित वरवी सकाळी 6 वाजताच उठलेले आहेत. इथूनच धुक्यात हरवलेला तोरणागड आपल्याला दिसत आहे. यानंतर आम्ही तिघे निघालोय मॉर्निंग वॉक करण्यासाठी. या रिसॉर्टमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी अशी खेळणी सुद्धा आहेत. दुसऱ्या बंगल्यामधील लोक सुद्धा गाढ झोपलेले आहेत. रिसॉर्ट शेजारी परिसर एकदम हिरवागार झालेला आहे व पावसाचे पाणी जागोजागी साठलेले आपल्याला दिसत आहे. तोरणागड अजूनही धोक्याबाहेर आलेला नाही. मॉर्निंग वॉक करून परत रिसॉर्टवर आलो तर सगळे उठलेले होते. मग सगळ्यांना घेऊन परत एकदा गुंजवणी धरणाच्या पाण्याकडे फिरायला निघालो. नुकताच पावसाळा सुरू झाला आहे म्हणून धरणात खूपच थोडे पाणी होते व होणाऱ्या पावसामुळे आता धरणात पाणी साठायला सुरुवात झालेली आहे. राहुल, हाउ यू फीलिंग हियर? गुड. अमित, कसं वाटतंय तुला? मला आहे ना असं वाटतंय की मी कुठल्या जंगलामध्ये आलोय आणि मी प्रयत्न केला होता आदगड इकड ढकलण्याचा, पण मला असं वाटतंय की मी इथून उठावं. ओके कोबरा. तुकाराम, कसं वाटतंय? एक नंबर, छान, मस्त, झोप झाली? एक नंबर. किती वेळ झोपला होता? मी बघा 6 तास झोपलो. 2:30 वाजता झोपून 6 वाजता उठला. आता वाजले किती बघा? 7 वाजलेत. 7 वाजले, 5 तास झोपलो. 2:30 ते 5. 2.5 तास. मग कसं वाटतंय? एक नंबर, छान वाटतं. छान वाटते ना? गुबू गुबू वाटतं. गुबू गुबू वाटते. बरं बरं. हा तुषार कसं वाटतंय? एकदम छान. एकदम छान. किती वाजता उठला सकाळी? 6:30. आणि झोपला किती वाजता? 7:45. अरे वा, म्हणजे 5 तास झोप मिळाली. गुड. धन्यवाद. विश्लेषक मंदार, कसं वाटतंय तुला? फुल एनर्जेटिक. किती तास झोप झाली? 2 तास. 2 तास तरी एनर्जी आली? हो. मग ऑफिसला डाऊनच नाही झाली. पण ऑफिसला येताना 7 तास झोपतो तरी एनर्जी नसते. हा, ते नसते ऍक्च्युली, तो स्किल आहे ते. ओके, धन्यवाद. हे माने साहेब, कसं वाटतंय?
छान वाटतंय. धरणाच्या आम्ही पात्रात आलेलो आहोत. आता उन्हाळा जस्ट संपलेला आहे. धरणाची पातळी तुम्ही बघता एकदम बॉटम लेवलला गेलेली आहे. कालच जास्त पाऊस झाल्यामुळं सगळं हिरवगार आणि चिखलातून आम्ही चालत चालत इथं आलेलो आहोत. येस, धन्यवाद. ठाकरे कसं वाटते? कालच्या प्रचंड एन्जॉयमेंट नंतर आम्ही आज सकाळी उठलोय. अपेक्षित होतं की लवकर नाश्ता मिळेल, पण थोडा वेळ होतोय. पोटात थोडा कावडे ओरडायला लागले. आता किती वेळ झोपला तुम्ही? आम्ही मला वाटते साधारण 2 वाजतापासून तर 7 वाजेपर्यंत झोपलो. हा, मध्ये एक आपल्या तुकारामने काहीतरी बाग दिली, त्याच्यामुळे आम्हाला जागा आली. बांग दिली. हा, तुकारामनी बांग दिली. ओके ओके. त्याच्यामुळे मग सांगा हा, आम्ही ते बांग वगैरे दिली, हा. पण त्या जी काय होतं स्विमिंग पूल आहे, त्या स्विमिंग पूल मध्ये मी गेलो होतो का? मला आठवत नाही. मी गेले होते आणि तुकाराम गेले होते. तुकाराम पण गेले होते, आणि बेडकं होते. तिघं बेडकं जण होते. होते. तिघ जण. बर, पण मी गेलो मला आठवत नाही. तुम्ही गेले होते. पहिले तुम्हीच गेले, नंतर मग तुकाराम, नंतर मग बेडका. मग तुम्ही अडवलं का नाही मला सगळ्यांनी? अडवलं की, पण तुम्हाला आता तुम्ही ऐकायलाच तयार नव्हते, तर आम्ही काय करणार? मग त्याच्यानंतर मी काय केलं? मग त्याच्यानंतर ऍक्च्युली काय होतं अमित, की रात्री तुला फार गरम होत होतं, त्यामुळे तू स्विमिंग टँक मध्ये उडी टाकली होती. मी स्पीच दिलेली तुकाराम साहेबांच्या क्या बात कर रहे हैं? मैंने स्पीच दी. पांडुरंग साहेब. येस येस, ओके. ते आपल्या व्हिडिओ मध्ये तुला बघायला मिळेलच नक्की. धन्यवाद. मित्रांनो, मला असं वाटतं की मी आपण ह्या काय गुंजवणे डॅम मध्ये आलेलो आहे. हा, पण सध्या पाणी नसल्यामुळे आपण इथं आतमध्ये आलोय. पण काळभोर साहेब, हे पाणी भरायला किती दिवस लागतील? साधारणतः पावसाळा लागतो ना, 4 महिने लागतात. मग आता आपण कधी पावसाळ्यात चालू आहे? नाही, आता सुरुवात आहे पावसाळ्याची. पावसाळ्यात जेव्हा सुरुवात पावसाळा संपतो तेव्हा डॅम भरतो ना. जर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डॅम भरला तर पावसाळ्याचं पाणी काय करायचं? आहे. बघ, बरं, मला सांगा, हे ट्रिप प्लॅन कोणी केलं होतं? ट्रिप प्लॅन आपला प्लॅनर आहेत ना, प्लॅनिंग टीम आहेत ना आपली. त्यांना कुठे सापडले? कुठे सापडलं म्हणजे गुगलवर सगळं काय मिळतं आपल्याला. मी तिथे येताना आहे ना, रात्री एक बोर्ड पाहिला. पण आम्ही तू किती वाजता निघाला होता? पुण्यातलं कोकण. हे मला पुण्यातलं कोकणाचं असं वाटतच नाही हो. पुण्यातलं कोकण बरं बरं, का वाटत नाही? आता मला काय माहित का वाटत नाही. धन्यवाद. समोर आहे हेमंत, कसं वाटतंय? खूप छान वाटतं इथं. निसर्गरम्य असं वातावरण आहे. आम्ही सध्या तोरणागडाच्या पायथ्याला आलोय. हा, आपल्याला धुक्यात मागे हरवलेलं दिसतं तो तोरणागड आहे. आणि मागे जे पाणी दिसतंय तर ते धरणाचं पाणी आहे. हा, बोल, अजून कसं वाटतंय? अजून काय नाही, ऑफिसच्या धावपळीतून इथं निवांत वाटतं. जरा असं वाटतं इथंच राहावं. इथंच राहावं. ऑफिस हो, ऑफिस करायचं का नाही मग? ऑफिस करायचं की सर? म्हणजे वर्क फ्रॉम दिस प्लेस. हां, ओके, पगार कसं? धन्यवाद. थँक्यू. वो जहन जवळपास तासभर तिथे थांबून परत सगळे रिसॉर्टवर आलो. स्विमिंग टँक स्वच्छ पाण्याने भरून ठेवलेला होता. शेजारील फणसाच्या झाडाला फणस लागलेले होते. रिसॉर्टमध्ये सकाळच्या नाश्त्याची तयारी सुरू झालेली होती. रूमवर चहा व बिस्किट आणून दिलेले होते व सगळ्यांनी मिळून चहा बिस्किटचा आनंदही घेतला. क्वालिटी हे लय चिटिंग करतं हे तू क्या अक्षरशः रेड हँड सापडलं. चहा घेऊन क्रिकेट खेळायला गेलो.
मागे लागून आला. 64 नाही आत्ताचा. एक बॉल. हेमंत पलीकडे ओके परफेक्ट. येस डन डन. हे चुकीचं आहे. वर्ल्ड कप जिंकल्यावर म्हणले रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत, तसं म्हणते ते हातात आमच्या. क्रिकेटचा एक डाव खेळून परत सगळे चहा नाश्ता करण्यासाठी रिसॉर्टवर आलो. इथे मिसळपाव व पोहे यांचा नाश्त्यासाठी भेट होता. इकडे आम्हाला नाही. नाश्ता झाल्यानंतर परत आम्ही क्रिकेट खेळायला गेलो. ओके का? ओके क्या व्हिडिओ तेहतीस. अरे वेळ वाया गेला ना म्हणून 2 रन. काही नाही. वाईड फास्ट 2 बॉल 16. ओव्हर थ्रो 4 रन 20. 3 बॉल 20. 3 बॉल 16. 3 बॉल 16 तो वाइड है. तू का पीछे एक ओवर में उसने 30 रन दे दे. टेंशन मत ले. 3 बॉल 16. बाउंड्री 20. 4 20. 4 20. कसं एक मॅच करा. टीम सफल करा. नाही अजिबात नाही. आमचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे आता. ऐका तुम्हाला चान्स आहे. शफल करा. अरे एक मॅच खेळायची. भरपूर क्रिकेट खेळल्यानंतर आता वेळ होती स्विमिंग करण्याची. इथे स्विमिंगची सगळ्यांनी मजा घेतली व पाण्यातील व्हॉलीबॉलही खेळलो. तो चपातीच करतो यार. त्यालाच लागेल जास्त. हे सर पांडू बाजूलो. आया क्या राहुल? नाही नीचे का वॉल देख. नीचे वॉल है. तो मुझे शिवाजी नगर छोड़ देंगे ना. नहीं अपन कैसे जाने वाले? किधर से जाने वाले वो मैं कौन सा. स्विमिंग नंतर आता वेळ होती जेवणाची म्हणून सगळे परत रिसॉर्टवर आलो. चुलीवर गरमागरम जेवण बनवणे चालू होते. जेवणामध्ये आज होती पाटवडी, भरलेल्या वांग्याची भाजी, हरभऱ्याची भाजी, शेवभाजी. आणि आता सगळे लोक पोहून गेल्यानंतर भुका लागलेल्या आहेत सगळ्यांना. आणि जेवण्यासाठी ते असे खुर्च्या धरून बसलेले आहेत. आणि हा तुषार एकदम सज्जन पोरगा सगळ्यांच्यात. त्याला पण भूक लागलेली आहे. हे आपले ठाकरे रवी तर. आणि हा बंदार. केलं का विचार नाही तर जीवनच. आणि हा उत्सव मूर्ती. हो चाटे साहेब. हॅलो. आणि हा प्रशांत. येस हाय. हा राहुल.
शेवभाजीसाठी शेव टेबलावर आणून ठेवलेली होती. थोड्याच वेळात सगळ्यांना जेवणाची ताटे आणून दिली. त्यासोबतच ताक सुद्धा होते व बाजरीची छोटीशी भाकरी व त्यावर गूळ व त्यावर साजूक तूप असाही बेत होता. त्यासोबतच अळवडी सुद्धा होती. सगळ्यांनी भरपूर जेवण केले. रात्रीच्या विश्रांतीनंतर बरेचसे विविध गेम खेळल्यानंतर आता स्विमिंग करून व क्रिकेट खेळून मानहानिकारक पराभव स्वीकारून मानेसाहेब जेवायला बसलेले आहेत आणि इथे सर्वजण जेवणावरती तुटून पडलेले आहेत. संकष्टी चतुर्थीनिमित्त खास साबुदाणा वडे, वेफर्स, चटणी. इथे काही गोष्टी ज्या त्यांच्या शेतामध्ये पिकवतात त्या विक्रीसाठी ठेवलेल्या होत्या. जेवण झाल्यावर सगळ्यांनी आईस्क्रीमचा आनंद घेतला. भरपूर जेवण केल्यानंतर आता वेळ होती रिसॉर्टला निरोप देण्याची. भरपूर आठवणी घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला मार्गस्थ झालो. आज अशा पद्धतीने आमची ट्रिप संपलेली आहे आणि आता आम्ही माघारी निघतोय. मस्त एन्जॉय केला आम्ही. रवी, कसं वाटली ट्रिप? एकदम मस्त वाटलेली आहे ट्रिप आणि अशीच ट्रिप आपल्या पुढे चालू राहतील. यस, चालेल. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.